नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. बीडमधील सरपंच देशमुख यांच्या हत्येचे पडसाद सध्या सर्वत्र उमटत आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची सलगी आमदार सुरेश धस धनंजय मुंडे यांचे नाव न घेता इतर सर्व सहभागी नावानिशी जाहीरही करीत आहेत. आजही वाल्मिक कराड याची बेनामी मालमत्ता ज्या निकटवर्तीयांनी धारण केलेली आहे त्यांच्या नावानिशी त्या मालमत्तेची किंमत आणि मालमत्तेची ठिकाणे जाहीर केलेली आहेत. आजच्या आमदार धस यांनी आरोपांमध्ये जे मुद्दे मांडले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या नावावरच्या मालमत्ता आहेत, जी नावे आहेत ती जगजाहीर केली, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे. आमदार धस यांनी आरोपांमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यामध्ये सुशील पाटील या बिल्डर्सच्या पूर्ण होत असलेल्या प्रकल्पात पुण्यातील FC रोडवर वैशाली हॉटेलच्या बाजूला 7 व्यावसायिक गाळे म्हणजेच 7 दुकाने छोटा आका काढत आहेत. म्हणजेच वाल्मिक कराड यांच्या नावावर ही मालमत्ता आहे. त्यांची किंमत प्रत्येकी 5 कोटी आहे. ही प्रॉपर्टी सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची बहीण आणि वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर या एकाच ठिकाणी 40 कोटींची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे धस यांनी त्या बिल्डरची भेट घेऊन आलो असेही सांगितले. त्या बिल्डरकडे या छोट्या आकाने म्हणजेच वाल्मिक कराड याने 35 कोटींचे टेरेस मागितले होते. त्या ठिकाणी एका फ्लॅटची किंमत 15 कोटी आहे आणि या ठिकाणचा एक संपूर्ण मजला वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. त्याची किंमत 75 कोटी आहे. याच ड्रायव्हरच्या नावावर त्याच ठिकाणची जवळपास 15 ते 20 एकर शेती आहे. त्या ठिकाणी कधीही राहण्यासाठी वाल्मिक कराड याने विशेष करारनामा त्या ड्रायव्हर कडून करून घेतलेला आहे असाही खळबळजनक आरोप आहे. आज जवळपास 115 ते 120 कोटींच्या मालमत्तेच्या कागदोपत्री मालक असलेल्या व्यक्तींची नावे सुरेश धस यांनी जाहीरपणे तेथील बाजार मूल्यांच्या किमती आणि पुराव्यासह दिलेली आहेत. अर्थात हे सुरेश धस यांचे म्हणणे आहे. त्यासोबतच वाल्मिक कराड यांना 2022 मध्ये ईडीची नोटीस आली होती हेही त्यावेळी त्यांनी सांगितले. सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे मोठे आका आणि छोटा आका म्हणजे वाल्मिक कराड यांचे दोघांचेही वेगवेगळे उद्योग आहेत. परळी शहरात या दोन्ही आकांच्या सांगण्यावरून हवी तशी खंडणी जमा करण्याचे काम केले जाते. या ठिकाणी इराणी टोळ्या या 2 आकांच्या जीवावर अवैध धंदे करतात, पिस्तुलाचे परवाने घेतात आणि मोठमोठ्या उद्योगांच्या कार्यालयात जाऊन हप्ते मागतात. त्यांच्या हप्त्याला कंटाळून एका सिमेंट कंपनीने परळीमधून गाशा गुंडाळलेला आहे. ती कंपनी का सोडून गेली याचे उत्तर बाहेर असणाऱ्या आकाने द्यावे असे आवाहन सुरेश धस करायला विसरले नाहीत. त्याबरोबरच प्रतिमोर्चे काढणाऱ्यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या मुली आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी दिसत नाही का असाही त्यांनी प्रतिप्रश्न केला. आता एवढे गंभीर आरोप असलेल्या या कराड नामक महनीय व्यक्तीचे काय करावे हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या प्रश्नाला घेऊन सरकारमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या घटनेची अत्यंत गंभीरपणे दखल घेतलेली आहे. सरपंच संघटनेपासून अनेक संघटनांनी केवळ कराड यांच्यावरच आरोप केले नाहीत तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. काल अजित पवार आणि अमित शहा यांची भेट कशा करता होती हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या सरपंच देशमुख यांची हत्या केवळ बीड जिल्हा, केवळ मराठवाडा, केवळ महाराष्ट्र किंवा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पुरता मर्यादित विषय आता राहिलेला नाही. दररोज नवे स्फोटावर स्फोट होत आहेत. जाहीरपणे आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचप्रमाणे आरोप करणारे जाहीरपणे पुरावे दाखवित आहेत. पण अजूनही अटक होण्याच्या पलीकडे कराडच्या केसालाही धक्का लागलेला नाही. त्यासोबतच धनंजय मुंडे यांनाही जाब विचारलेला नाही अशी तक्रार सर्वसामान्यांची आहे. आपल्या महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या थराला गेलेले आहे याचा हा मोठाच पुरावा आहे. महाराष्ट्र अत्यंत सभ्य राजकारणी पुढाऱ्यांचा नेतृत्व करणाऱ्यांचा प्रदेश आहे. असा जो काही आपला लौकिक होता हा लौकिक आजही कायम ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आता या प्रकरणाचा सोक्ष लावल्याशिवाय खून झालेल्या सरपंचाच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? राजकारणाच्या वाटेवर
अशी अपघाती वळणे आली तर सभ्य लोक राजकारणात कसे येतील? आजही अनेक जिल्ह्यात अत्यंत सुसंस्कृत राजकारण करणारे अनेक नामवंत पुढारी आहेत. राजकारणातील मतभेद अशा घातक स्तरावर जाऊ नयेत असे महाराष्ट्रातील जनतेला नेहमीच वाटते. क्षुद्र राजकीय लाभासाठी आपण आपली पातळी किती खाली घेऊन जावी याचाही विचार करणे अतिशय गरजेचे आहे. एकूणच हे प्रकरण कोणत्या थराला जाईल, त्याचा सामाजिक काय परिणाम होईल, पुढे जाऊन सरकारला काय उत्तरे द्यावे लागतील ते कुणालाच सांगता यायचे नाही. आपण केवळ जे जे होत आहे ते बघावे आणि तोंडावर चिकटपट्टी लावून गप्प बसावे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.